मला शिवरायांचा छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब जगदंब. या महाराष्ट्राच्या अथांग महासागरापुढे नतमस्तक होऊन मी हितेश म्हात्रे तुम्हाला घेऊन चलतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियामध्ये, जिथं आपण एन्जॉय करू शकाल रायगड टेनिस क्रिकेट मधील दोन महासत्ता अगदी आमने सामने पाहायला मिळतात. आपण दोन्ही संघांचे करूया वेलकम स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम, शो टू द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फिरकावून मारलाय, चेंडू जाईल फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर, चौकार. स्टॉपला रेस्ट रायगड एक्सप्रेस सुधीर दांडा तांडेल चषकाचा जो बॅनर लागलेला आहे त्या बॅनरला चेंडू हिट झाला तर चौकार दिला जाईल, याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी पहिले चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला फटका फसला, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी अगदी 2 धावा कंप्लीट करत असताना आपण फलंदाजाला पाहिलंय. सलामीची जोडी यावेळेला बामणडोंगरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला तकदीर पाटील आणि संदेश गोंधळी अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मोकाश पटेल गोलंदाजी करत असताना आई रत्नेश्वरी मंदिरेंकडून तुम्ही पाहू शकाल. दरम्यान आणखी एक चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. दरम्यान पंचांच्या माध्यमातून रेव्ह्यू घेण्यात आला. तिसऱ्या पंचांना आपण विनंती करूया, बीमर साठी असेल, बीमर साठी रिव्ह्यू असेल पहा. तिसऱ्या पंचाला आपण विनंती करूया थोडे चेक करा. अगदी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा वापर या ठिकाणी केला जाईल. अगदी दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी पाहिलं जाईल. परंतु आताच्या घडीला आपण पाहिलं तर तब्बल 10 धावा तर जरूर आल्यात. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रायगड टेनिस क्रिकेट मधील अगदी 2 महासत्ता की ज्या नावाचा या रायगड टेनिस क्रिकेट मध्ये आपण बोलबाला पाहतोय. दरम्यान फेअर डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू असेल, अगदी वेस्ट साईडच्या खाली जाणारा चेंडू आहे त्यामुळे पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. काही साकूट टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचा इरादा जरूर चालला होता परंतु नक्कीच या ठिकाणी जबरदस्त चेंडू. लाईन पाहिली तर ग्लेन मैक्रा आणि ब्रेट लीची आठवण तुम्हाला होणार आहे कारण की खऱ्या अर्थानं आजकाल सर्रास गोलंदाजी आपल्याला वाईट यॉर्कर पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा बॉल, शॉट ऑफ पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू प्रेक्षकामध्ये झालाय गुलषटकार. गुण घेतलाय. पहिल्याच गोलंदाज तर अक्षरशः तकदीर पाटील तुटून पडला. यावेळेला फुलटो असा आहे, आणखी एक बॅकवर्ड लेग सीमा रेखेच्या बाहेर, पंचांचा इशारा. दॅट्स अ माडी 6 षटकार. षटक या ठिकाणी संपलं जात आहे आणि या षटकाच्या अखेरीस तब्बल धावा आल्या आहेत 22 धावा. धावांचा अक्षरशः पाऊस पडला.
अगदी पहिल्याच षटकामध्ये तकदीर पाटील नावाचं नाणं या ठिकाणी खणखण वाजताना बामणडोगरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. आपण आगामी या 2 दिवसामध्ये रिष्ट रायगड एक्सप्रेस सुधीरदादा तांडेल यांचा सुगंध अगदी आसमंतामध्ये पसरावा यासाठी ही स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. संजोगजी तांडेल यांच्या माध्यमातून या मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी 16 संघ आणि आजच्या दिवसामध्ये रायगड टेनिस क्रिकेट मधील अगदी 2 दादा संघ या मॅच मध्ये खेळत असताना देखील पाहायला मिळतात. आजचा लॉर्ड देखील अगदी मोठा पाहायला मिळाला. अगदी अलंग द कार्पेट जमीला गुदगुल्या करत हा चेंडू मात्र निघाला. सिंगल या ठिकाणी घेत असताना आपण संदेशला देखील पाहिलं. आणखी एक धाव ऍड होईल. धाव फलकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 23. कारण की पूर्वार्ध म्हटलं ना तर अगदी शांततेचा काळ असतो. अगदी थंड डोक्याने फलंदाजी करण्याचा क्षण असतो आणि थंड डोक्याने या ठिकाणी फलंदाजी केली जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजामध्ये देखील बदल झाला. यावेळेला आणखी एक फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने हा चेंडू देखील खेळून काढला गेला. पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये आणखी एक वाढ आपल्याला पाहायला मिळाली. अगदी हळूवार धावसंख्या पुढे सरकते. दुसरं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच म्हणजे हे दुसरं षटक 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी आक्रमक सुरुवात आपल्याला तकदीर पाटीलची पाहायला मिळाली. या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न फर्स्टला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच या मॅच मध्ये तलोजा संघाला डॉट बॉल शोधावे लागणार आहेत. कारण की रायगड टेनिस क्रिकेट मधील एक मातबर संघ आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला यावेळेला हा देखील चेंडू वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील अगदी बाहेरचा चेंडू खेचून काढला. इथं मात्र डबल धाव. अगदी धोक्याची घंटा. अगं चेंडू जर डायरेक्ट हिट झाला असताना तर जरूर या ठिकाणी तकदीर पाटीलला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. दरम्यान प्रथमेश मात्रे पुंडे गावातील एक जबरदस्त डॅशिंग खेळाडू पिट्टू याला आपण विनंती करूया, ज्याची अगदी ISPL मध्ये निवड झाली आणि त्याचं देखील आपण वेलकम सहर्ष असं स्वागत करत आहोत. दरम्यान आपण पुन्हा एकदा विनंती करतोय प्रथमेश मात्रे पिट्टूला की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. अगदी रायगड टेनिस क्रिकेट मधील 2 मातबर संघ खऱ्या अर्थानं या दोन्ही संघाचे फॅन फॉलोअर आपल्याला खूप सारे पाहायला मिळतात. दरम्यान या मैदानामध्ये आणखी 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. साईराज म्हात्रे आणि तुषार म्हात्रे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आणि तसेच प्रथमेश म्हात्रे या तिघांना देखील आपण इन्व्हाइट करत आहोत की आपण या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. त्यामुळे त्यांचं देखील आपण वेलकम सहर्ष असं स्वागत करत आहोत. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढी या व्यासपीठाची. दरम्यान अगदी 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी तब्बल 22 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळाली. या 2 षटकाची आपण गोळाबेरीज केली तर टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 31 धावा. गोलंदाजामध्ये आणखी एक बदल, क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळेल. पूर्ण क्षेत्ररक्षक आता मात्र डीप मध्ये पाहायला मिळतील. बाह्य वर्तुळामध्ये 5, अंतर्वर्तुळामध्ये 6, ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक इन्क्लूड असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज उस्मान पटेल रायगडचा टायगर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, फुक्कट गेला वार. डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू म्हटलं तर नक्कीच संघाची डोकेदुखी. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये चांगल्याशा धावा, अगदी चांगला पाया या ठिकाणी रचत असताना पण बामणडोगरीच्या 2 फलंदाजांना पाहिलंय. आता मात्र त्याच्यावरती कळत चढवायचा आहे. कारण की याच मैदानामध्ये आपण 80-90 धावा पाहिला, त्यांचा यशस्वी पाठलाग देखील पाहिलाय. फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाहीये आणि या ठिकाणी चेंडू बेरिकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार.
गोंधळीचा अगदी जबरदस्त फटका प्रहार पाहायला मिळाला मिड विकेट झोन मध्ये. त्यांनी लगावलेला एक जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 12च्या वेगाने पुढे सरकली. आणखी एक बॉल अगदी चांगला खोलात टाकलेला बॉल नेटचा खेळता आला नाहीये, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी, त्यामुळे नक्कीच एक डाव तुझा असेल तर एक डाव माझा असेल या लपन डावच्या खेळापटामाने खेळ पुढे सरकतोय. यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळला, धाबा होण्याची नामी संधी आहे. डायरेक्ट थ्रो मारला जरूर होता, इथं मात्र आणखी एक धाव पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या धावेची चोरी डोळ्या धोक्यात होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये अगदी 2 ने वाढ होईल. 39 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी, अगदी मैदान देखील अगदी सुंदर आहे. आई रत्नेश्वरीच्या कृपेने लाभलेलं एक सुंदरस मैदान, गावाच्या अगदी मधोमध असलेलं मैदान आणि नक्कीच या गावाची शोभा वाढवणारं हे मैदान पाहायला मिळतं. आणि या मैदानावरती चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. चेंडूने बॅटची लिडिंग एज घेतली आहे, त्यामुळे विकेट नंबर 1 तंबूच्या आसऱ्याला संदेश गोंधळी जलबाद. अंदाज शुभम पाटील मैदानामध्ये जात असताना आपण पाहू शकाल. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला दणका देण्यामध्ये यश, पहिला मावळा या ठिकाणी बुरजावून खाली कोसळला गेला. अगदी पहिला धक्का या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा व्यवरचना आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटीलला अगदी न्यू कॅन्डिडेट, न्यू मॅन इन झालेला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरचा सामना अगदी आजच्या दिवसातील जवळपास साखळी सामन्यातील शेवटचा साखळी सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी बराच काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, या ठिकाणी अंदाज घेता आला नाही आणि हा चेंडू मात्र त्याला भेदून निघून गेलाय. पंचांचा इशारा, दॅट्स अ मायटी फोर्स. पाहतोय अतिथी कक्षामध्ये रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा आणखी एक सितारा, अर्थातच प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टू यांचे या ठिकाणी शुभागमन. अगदी त्यांच्या बाजूला आपण पाहतोय या गावचे आमचे कलाकार गेली काही वर्ष युट्यूब आणि रील्स क्षेत्रामध्ये सोशल मीडियावर आपल्या प्रेक्षकांना हसवणारा हा कलाकार, अर्थातच नितेश तांडेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण या आयोजनामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय राहुलजी ठाकूर यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यानंतर साईराज म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुधीर तांडेल चषकामध्ये आपण आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करत आहोत. दरम्यान 3 षटकाचा या ठिकाणी अगदी वाजवी खेळ संपला. गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल होतोय. सफवान गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफवानने केला, परंतु चेंडू मात्र वाईट लाईन, जी वाईटची रिटर्न क्रीज आहे त्याच्या दूरून जाताना पाहायला मिळतो. आणि पंचाने मात्र गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केला, त्यामुळे आणखी एक धाव पाहायला मिळते. पहिला वाईट आहे, परंतु एक धाव ऍड केली जाईल आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. धावसंख्येमध्ये या ठिकाणी 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. त्याला सामना थोडासा स्पीडअप करायचा, कारण की आजच आपल्याला नक्कीच फायनलचा सामना खेळवायचा. खर तर आजकाल एवढ्या छोट्या स्पर्धा पाहायलाच मिळत नाही. 3 दिवस आणि 4 दिवसाच्या स्पर्धा, परंतु ही एकमेव स्पर्धा ही 2 दिवसाची पाहायला मिळते. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये, अगदी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी झेल घेण्यासाठी सरसावले.
परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं या दोन खेळाडूंना तब्बल 3 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येमध्ये 3 ने वाढ. तब्बल 47 धावांवरती मजल मारत असताना आपण बामणडोंगरी संघाला पाहिला. अगदी चांगलीशी फलंदाज ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या ठिकाणी संधीचं सोनं केलं. त्यामुळे नक्कीच आतापर्यंत चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 47 धावांपर्यंत मजल मारत असताना आपण बामणडोंगरी संघाला पाहतोय. कमालीची फलंदाजी कालच्या दिवसामध्ये देखील अगदी षटकार चौकारांचा पाऊस पडत असताना आपण पाहिला. परंतु आजच्या दिवशी आपण पाहिलं तर निसर्गाच्या मनामध्ये थोडंसं वेगळं आहे. आज हवा थोडीशी बदल झालेली नाहीये. त्यामुळे अजूनही डावखऱ्या त्याच्या फलंदाजांना मदत करणारी हवा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अलंग द कार्पेट जमीनला गुदगुल्या करत चेंडू चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू जिथपर्यंत पकडला जाईल ना आणखी एकेरी धावसंख्येमध्ये वाढ होते. 48 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. परंतु पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 22 त्याला धावा आल्या होत्या. परंतु तदनंतर अशी फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज मात्र फलंदाजावरती स्वार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अचूक टप्पा यावेळेला फटका फसलाय परंतु नाहीये. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत असणारा एक दणदणीत खणखणीत लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. दरम्यान फटका त्यानं चांगला खेळला होता. त्याला गली आणि पांडमधून चेंडू काढायचा होता. परंतु अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना घेतलेला दर्जेदार झेल आणि त्यामुळे नक्कीच संपलाय. अगदी 26 धावांची अतिशय पारी तो खेळला. अगदी षटकार लगावले चौकार लगावले तिहेरी देखील धावा काढल्या. परंतु या ठिकाणी बाद झाल्यानंतर न्यू कॅन्डिडेट नक्कीच मैदानामध्ये येत असताना आपल्याला इनेट नंबर 4 वरती पाहायला मिळतो भानुदास म्हात्रे. हे देखील अगदी गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून या खेळाडूचा उल्लेख नेहमी केला जातो आणि या ठिकाणी तो मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खर तर हवेची साथ आहे त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त डावखरे आताच्या फलंदाजांना या ठिकाणी मैदानामध्ये पाचारण करत असताना पण बामणडोंगरी संघाला पाहतोय. आणि भानुदास म्हात्रे मैदानामध्ये येत असताना चौथं षटक प्रगती पथावरती आहे. दरम्यान चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवण्यात आला भानुदाससाठी. जिथपर्यंत फेकला जाईल ना एकेरी धावसंख्येमध्ये आणखी एक वाढ होताना पाहायला मिळतोय. 55 धावा म्हणजे अर्धशतक कधीच फलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळालं. अगदी 55 धावा कंप्लीट करत असताना आपण बामणडोंगरी कारण की ज्या वेळेला तुम्ही 50 धावा पूर्ण करताना त्यावेळेला समोरच्या संघावरती एक मानसिक दबाव देण्यामध्ये यश मिळतं आणि तो दबाव या ठिकाणी देण्यामध्ये यश मिळालंय बामणडोंगरी संघाला. यावेळेला फुलटॉस बॉल आहे. गॅप सिलेक्शन आणि गॅप मोठा जिथं धावांचा नाही तोटा त्यामुळे 1 बाउन्स ओव्हर द रॉप चौकार. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. अगदी 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. तब्बल 59 धाव फटलावर आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 2 गडी गमावलेले आहेत बामणडोंगरी संघाने. 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय तलोज संघाला. यावेळेला नक्कीच चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये आणि डॉट बॉल. नक्कीच या इनिंग मध्ये डॉट बॉलची संख्या थोडीशी कमी जरूर आहे, ती या षटकामध्ये नक्कीच वाढवावी लागणार आहे. आणखी एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस, आणखी एक डॉट बॉल. शेवटचं षटक आडामारीचं षटक असतं, स्लॉग ओव्हर, ज्या षटकामध्ये फलंदाजाचा स्टान्स अगदी आक्रमक असतो आणि त्याच षटकामध्ये आपण पाहू शकतोय रायगडचा टायगर त्यानं 2 डॉट टाकलेत. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेला, डीप मध्ये कोणी नाहीये, धान 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 करा, चेंडू सीमारेखेच्या बाहेर, चौकार. दरम्यान पॅडवरती चेंडू आदळला आणि या ठिकाणी पंचांनी उचलून धरलं अपील. आंतरराष्ट्रीय नियमावरील 36वा नियम LBW, लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज, अगदी युनिव्हर्सल बॉसची आठवण करून देणारा आकडा ज्याच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो क्रिश मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिश शेवटचे अंतिम काही चेंडू आहेत, जवळपास 2 चेंडू, आणि या 2 चेंडू नंतर होईल इनिंगला समाप्ती. पाहूया 2 चेंडूवरती क्रिश 2 दणके लगावणार की 2 डॉट पाहायला मिळतील उस्मान पटेलचे. यावेळेला ब्लॉक ऑल चेंडू, क्रिकेट विश्वाचं ब्रह्मास्त्र, खणून काढावा लागलाय चेंडू आणि या ठिकाणी फक्त सिंगल आहे. शेवटचा बॉल, अगदी टार्गेट सेट करणारा हा बॉल असणार आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकानंतर 10 झाल्यानंतर असं वाटलं होतं 80-90 धावा पाहायला मिळतील, परंतु तो आला, त्यानं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं जिंकून घेतलंय. शेवटच्या षटकामध्ये धावा त्यानं रोखल्यात, धावा देत नाहीये, मोठे फटके मारण्याचे स्वातंत्र्य देत नाहीये. शेवटचा बॉल आहे, या चेंडूवरती किती धावांचा ठसा उमटवला जाईल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये खाली आहे, टिपलाय जाईल. आणखी एक फलंदाज या ठिकाणी होतोय फेल. आणि 5 षटकाची गागर त्यामध्ये जवळ आहे, 64 धावांचा सागर, आणि टार्गेट या ठिकाणी सेट केले तब्बल 65 धावांचं. आणि ते पार करण्यासाठी आपण करूया समालोचनामध्ये बदल. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, खर तर आपण जाऊया अगदी रॉकस्टार समालोचक संयम घरत यांच्याकडे, की ज्यांना अगोदरची मॅच अगदी गाजवली होती, वाजवली होती. संयम घरत. चलो येस, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये परत एकदा आलेल्या मान्यवरांचे यथोचित मान सन्मान आपण करू. खर तर क्रिकेटची कारकीर्द शून्यातून जसं विश्व निर्माण करावं, आजही प्रथमेश म्हात्रे या नावाची ताकद टेनिस क्रिकेट बॉल मध्ये आपण किती पाहतोय. फार मोठ्या स्पर्धांमध्ये, ISPL सारख्या स्पर्धांमध्ये ज्याच्या नावाची तुलना केली जाते, रायगड प्रीमियर लीग असेल, उरण प्रीमियर लीग असेल, किंवा मग अखाद्य देशांमध्ये जाऊन देखील आपल्या उरणसाठी रायगडचं नेतृत्व करणारा आपल्या पुणे गावाचा प्रथमेश म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावा. मी सचिन दादा ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करायचा आहे. एक लेजंड खेळाडू, एक दिग्गज खेळाडू प्रथमेश, अर्थातच सर्वांचा लाडका पिट्टू यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खर तर हे सगळे खेळाडू आज सुधीर दादांवर असणारं प्रेम आहे, त्यांच्यासोबत खेळलेलं जे
क्रिकेट आहे त्या क्रिकेटच्या साठी आणि सुधीर दादांच्या नावासाठी या ठिकाणी आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळते. त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. पिट्टू, एक चांगली स्पर्धा तुमच्या समवेत ज्यानं क्रिकेट खेळले, तुम्ही ज्यांच्यासोबत क्रिकेट जगलात अशा एका व्यक्तीच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा भरवली जात आहे. काय आठवणी आहेत सुधीर दादांच्या? सारे आठवणी आहेत. शेवटचे काही क्षणात ते मी त्या सुधीरदासोबत होतो. मी बॉल झाली ती तेव्हा आम्ही एकत्र होतो. तर खूप अशा आठवणी आहेत आणि खूप मिस करतो सुधीरदादांना. बरं, आता तुमचा प्रवास काय? कारण प्रथमेश हा बऱ्याच नवोदित खेळाडूंचा एक आयकॉन खेळाडू आहे. प्रथमेश कोणत्या खेळाडूला मानतो? मी योगेश सरांना म्हणतो, आपल्या योगेश पवार दादा. योगेश पवार आपल्या रायगडचा असा एक खेळाडू आहे, त्याचा एक आयडॉल. आपण निश्चितपणे त्याला फॉलो करता. चल, तुम्हाला निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्यासोबत प्रथमेश म्हात्रे अर्थातच पिट्टू या ठिकाणी जोडले गेले. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये इन्व्हाइट करू पुढील सन्मानासाठी. अर्थातच आपल्या जसखार गावचे कलाकार नितेश तांडेल, एक युट्यूबर, एक रील स्टार, सोशल मीडियावर आज घर बसल्या ज्यांच्या व्हिडिओचा खूप सारा आनंद आपल्याला घेता येतो. मी विनंती करतोय, इन्व्हाइट करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय नितेश तांडेल सरांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं, ज्या ठिकाणी एका कलाकाराचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कधी कधी इंस्टाग्राम उघडावं आणि थेट सकाळ झाल्यानंतर काही व्हिडिओज त्यांच्या समोर याव्यात आणि आपली सकाळ एक छान हसरी सुरू व्हावी, अशा काहीशा व्हिडिओज त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. प्रेमाची आदराची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान नितेश तांडेल यांना या ठिकाणी समर्पित केला जातोय. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल निश्चितपणे तुमचं देखील आपण आभार व्यक्त करत आहोत. तदनंतर पुढील सन्मानासाठी आम्ही विनंती करू जीपी क्लब पुणे संघाचा एक रायझिंग स्टार, एक जलदगती गोलंदाज साईराज म्हात्रे यांना आपण इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. आलेल्या प्रत्येकाला आपण सन्मान दिलाय. आलेल्या प्रत्येकाकडून आपण भावना जाणून घेतल्यात, काही आठवणी जाणून घेतल्यात. इथे मात्र एक नवोदित गोलंदाज पुणे संघाची ही कमांड आहे, उगवता तारा आहे आणि त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय आयोजकांना की साईराज यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. मी सचिन दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा. साईराज यांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. सुधीर तांडेल चषकामध्ये आलेल्या प्रत्येकाला दिला जातोय सन्मान. चलूया, या सन्मानानंतर आपण पुढील उर्वरित जे सन्मान आहेत त्या एका षटकानंतर या ठिकाणी करू. चालू झालाय सामना. एका बाजूला षटकानंतर घेऊ. परत एकदा आपण आवाजामध्ये बदल करू. आवाज ऐकू या इनिंग मध्ये संयम गरज सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. 65 रन्स टू विन. वैशाली स्पोर्ट्स बाग 11 तलोजाला काढायचे 65 धाबा 30 बॉल मध्ये आणि उस्मान पटेलनं अगदी लाजवाब सुरुवात केली. पहिल्याच बॉल वरती लगावलाय षटकार आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. 6 धाबा पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाल्यात. उस्मान पटेल असा खेळाडू आहे जो नेहमीच मोठ्या टार्गेटला देखील सहजरित्या पाठलाग करण्याची ताकद ठेवतो आणि मजा येईल मॅचला. रायगड मधील सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकणारा संघ म्हणून जीवदानी बामणडोंगरी टीमची ओळख आहे, परंतु त्याच्या समोर उभा टाकलाय रायगडचा टायगर. उस्माननं सुरुवात केली पहिल्या बॉलवरती षटकार. क्रिकेटची क्रेज प्रचंड सुरू आहे. पनवेल तालुक्यामध्ये विविध स्पर्धा सुरू आहेत, उरण तालुक्यामध्ये स्पर्धा सुरू आहेत आणि काल इंडिया विपक्ष साऊथ आफ्रिका शेवटचा सामना देखील संपला. चौथा मॅच धुक्याच्या कारणामुळे रद्द झाला. प्रेक्षक असे असतात की एका प्रेक्षकाने कालच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी गव्हाची 3 पोती विकली आणि तो मॅचचा तिकीट काढला आणि तो मॅच धुक्याच्या कारणामुळे रद्द झाला. त्यानं मागणी केली होती की माझे पैसे परत द्या. एवढी क्रिकेटची क्रेज आहे, काय करतील पत्ता लागायचं नाही. आणि इथे उस्मानचा फटका फसलाय. कॅचची संधी, क्षेत्ररक्षक तैनात. ओ पकडलाय कॅच. बिग विकेट्स, बिग फिश इन द नेट. उस्मान पटेल परतेल आणि मोठा धक्का लागलाय. 6-1. काळामध्ये तिकीट हा विषय फार गाजला. काही दिवसा अगोदर लिओनेल मेसी जेव्हा भारतामध्ये आला, प्रत्येक प्रेक्षकानं 1500 रुपयानं तिकीट खर्च केला. काही मिनिटं लिओनेल मेसी
मैदानामध्ये थांबला आणि तदनंतर गेल्यानंतर स्टेडियमची झालेली वाहतात आपण पाहिली. म्हणजे एखाद्या खेळाडूचं क्रेज एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये किती असू शकतं याचं उदाहरण आपण पाहिलं. लिओनेल मेसी अगदी विश्वविजेता खेळाडू आहे. ज्या खेळाडूच्या डाव्या पायाचा जर आपण विमा पाहिला तर तब्बल 7,000 कोटी रुपयांचा डाव्या पायाचा विमा एखाद्या खेळाडूचा असू शकतो का? तर येस, लिओनेल मेसीच्या डाव्या पायाचा विमा 7,000 कोटी रुपयांचा आहे. म्हणजे अगदी प्रॅक्टिस सेशन मध्ये तो कधी खेळत नाही, प्रॅक्टिस मॅचला कधी उतरत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फुटबॉलमध्ये जर त्याच्या पायाला दुखापत झाली तरच तो विमा त्याला लागू आहे. आणि त्यामुळे अगदी भारतामध्ये आल्यानंतर तो जास्तीत जास्त खेळताना आपल्याला दिसला नाही. प्रचंड लोकप्रियता जेव्हा तुम्हाला प्राप्त होते, तुमच्या कौशल्यानं तुमच्या गुणवत्तेनं तुम्ही ओळखला जाता आणि त्यामध्ये सध्याच्या घडीला आपण क्रिकेट बद्दल चर्चा करतो. उस्मान पटेल सारखा खेळाडू बाद झालाय, 6 वरती पहिला धक्का लागलाय आणि मोठ्या अडचणी आता वाढू शकतात. बाग 11 तलोजा टीम समोर देखील. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य तयार, बॅट चेंज, मागे चाललाय बॉल, विकेट किपरनं हाय जम्प, उंच उडून हा बॉल पकडण्याचा प्रयत्न केला, कॅच गॅदर झाला नाहीये पण तो चांगला प्रयत्न. रन्स मिळेल इथे देखील एक सिंगल धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा. सपवान आलेत नवीन खेळाडू आणि त्याच्या सोबतीला अली पटेल. उस्मान पटेल पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर क्रिशने एक चांगला कॅच पकडला आणि आदित्य पाटील एक बेधडक गोलंदाज. नेहमीच या खेळाडूची चर्चा राहते, बऱ्याचशा स्पर्धा खेळाडू खेळल्या, अखाती राज्यांमध्ये जाऊन देखील आपल्या नावाचा डंका या खेळाडूनं वाजवला आणि सध्याच्या घडीला ग्रामीण फॉर्मॅट मजा येते. इथे गोलंदाज तयार अली पटेल साठी. आडव्या बॅटनं मारायचा होता, गॅप मोठी आहे, डीप मिड विकेट कारण पॉवर प्लेचं षटक आहे, तिथे रन्स मिळाले असते पण तो चांगली गोलंदाजी, चाणाक्ष गोलंदाज आदित्य पाटील. सध्याच्या घडीला आपण बामणडोंगरी विपक्ष तलोजा अशी मॅच अनुभवतोय. क्रिकेटमधील ही 2 मोठी गावं आणि तेवढीच मोठी नावं प्रत्येक टीमच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळतात. अली पटेल पहिलं षटक सुरू आहे, आदित्यनं आतापर्यंत रोखून ठेवलंय, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर वापसी केले. लोअर फुलटॉस कमी गतीने टाकल्या. आणखीन एक डॉट बॉल. वैशाली स्पोर्ट्स बाग 11 तलोजावाला 65चा पाठला करायचा, परंतु सध्या तरी बॉलिंग मध्ये दहशत माजवत असताना आदित्य पाटील चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक तो नेहमीच चांगलं योग्य हाताळतो आणि सध्या तरी एक विकेट्स आल्यानंतर बाग 11 तलोजा टीमला बॅकफुट वरती पाठवण्याचं धाडस दाखवलंय आणि तो अली पटेल कितपत शांत राहतील. हा खेळाडू तेवढा शांत नाहीये, जेव्हा हा खेळतो तेव्हा मोठमोठ्या धाबा नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण बनताना पाहिल्यात आणि आज उरण नगरीमध्ये आल्यानंतर जसकारच्या क्रीडांगणामध्ये तसा धाक पाहायला मिळेल का? अली पटेल तयार. फार मोठा रनअप आहे आदित्य पाटीलचा आणि तेवढाच वेगवान गोलंदाजी देखील तो हाताळतोय. नेक्स्ट बॉल, मिस टायमिंग, चर्चा केली अली पटेल परंतु इथे फटका फसलाय, विकेटची संधी सोडली नाहीये. दुसरं यश मिळाले आदित्य पाटीलला. फलंदाज अली पटेल गोपलाही न फोडता बाद. टार्गेट 65 धाव संख्येचा आहे परंतु सुरुवात हवी तशी झाली नाहीये. पहिल्या बॉलवरती षटक आता लांब लचक राहील परंतु तिथेच 2 धक्के देत आदित्य पाटीलनं स्वतःला सिद्ध केलंय. मागील 5 बॉल मध्ये फक्त एकच सिंगल आले आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बामणडोंगरी टीमच्या आदित्य पाटीलनं 7 धावा खर्च करत 2 मुख्य खेळाडूंना बाद केल्या. 65 धाव संख्येचा पाठलाग. नवीन खेळाडू फरहान मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती फक्त 7च धावा येणारे. 24 बॉल 58 धावेची आवश्यकता. 24 बॉल 58 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन ओमकार नाईक. बामणडोंगरी म्हटलं की बॉलरची कमतरता नाही या टीमकडे, बॉलिंगच्याच ताकदीनं हा संघ पुढे जाताना सातत्यानं पाहिलंय आणि स्वर्गीय रतन बुवा ही स्पर्धा देखील या खेळाडूंनी जिंकली. 2य क्रमांकाची ट्रॉफी, अगदी मोठी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू संघ खेळताना पाहायला मिळाला होता. येणारे समीकरण, येणारे 24 बॉल 58 धावेची आवश्यकता. ओमकार नाईक तयार. बॅट्समन समोर तुम्ही पाहताय फरहान आणि त्याच्या सोबतीला सफान. लोअर फुल टॉस बॉल सॉफ्ट हँड खेळलाय, ढकलल्या बॉलला, डीप मिड विकेट मध्ये आलाय, रन्स मिळेल एक सिंगल. एक धावेनं डावाला आता पुढे नेत आहेत. मुख्य खेळाडू बाद झाल्यानंतर संघावरती दबाव येतो आणि सध्या तरी तीच परिस्थिती बाग 11 तलोजा टीम समोर. संकेत कडू यांनी पुरस्कृत केलेला वैशाली कॅटर्स स्पोर्ट्स बाग 11 तलोजा हा संघ आपण पाहतोय. संकेत कडू जे सोनारीचे आहेत आणि त्यांनी आज संघाला संधी दिली या स्पर्धेमध्ये खेळण्याची. तलोजा टीम, त्या टीमवरती त्यांनी प्रेम दर्शवलंय आणि संघाची कामगिरी आतापर्यंत तशी झाली नाहीये. वाढव्या बॅटनं फिरून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल.
गोलंदाजीचं अस्त्र मागील मॅच पासूनच सुरू झालंय. नशीब नाईकची 2 धारदार षटकं आपण पाहिली, तिथे त्यानं पराभूत केलं दिवा कोळीवाडा टीमला. आणि त्याच्यानंतर आलेत बामणडोंगरी टीमचे वेगवान गोलंदाज. का या मॅचला बामणडोंगरी टीम जिंकेल, आणि जर जिंकला तर पुढच्या मॅच मध्ये बॉलर्स, विपक्ष बॉलर आणखीन मजा येईल पुढच्या मॅच मध्ये. परंतु तलोजा संघ सहजासहजी हार मानणार नाही या मॅच मध्ये. समोरच्या दिशेने केलाय, लॉंगॉनचा खेळाडू लॉंगॉप पर्यंत आलाय, जज केलं बॉलला आणि फिल्डर डाऊन दी बॉल, पकडलाय कॅच. आणि तिसरा धक्का लागलाय, विकेटची पडझड. टीम बाग 11 तलोजा टीम बॅकफुट वरती, फलंदाज बाद. खेळ सुरू असतानाच बाद झालेत. आणि 5व्या क्रमांकावरती फलंदाज अरफात मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती उतरल्या. आणि डावाला आता कोण सावरेल, धावा कोण जमा करेल, प्रश्न आता खेळाडू एकमेकाला विचारतायत. खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये. आणि या परिस्थिती आता तुम्हाला हाताळाव्या लागतील. दबाव दूर करण्यासाठी पार्टनरशिप 5 षटकांच्या मॅच मध्ये फार गरजेची आहे. ओ यॉर्कर बॉल, भन्नाट वेग, आणखीन एक बॉल चांगला आलाय, ऑन साइडला खेळून काढला, एक सिंगल रन्स, एक सिंगल इथे देखील मिळायला जाईल. आणि एका धावेने धावफलकावरती भर पडेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या, इथे 4 बॉल मध्ये अवघ्या 2. आणि धावफलकावरती 9 धावा. 3 खेळाडू परतलेत. मॅच मध्ये संघर्ष करत असताना बाग 11 तलोजा टीम अभि तशी फाईट आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतरचे जे पुढचे बॉल आहेत तिथे बाउंड्री स्ट्रोक आला नाहीये. पॉवर प्लेचं दुसरं षटक, पॉवरफुल फटकेबाजी येणाऱ्या 2 बॉल मध्ये. चला आणखीन एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस. मगाशी गतीचा तुम्ही सामना पाहिलात, आता थोडासा कमी गतीने टाकलेला हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 बॉल मध्ये ओमकार नाईकनं भन्नाट गोलंदाजी करत फक्त 2च धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. पॉवर प्लेचे दुसरं षटक, लास्ट बॉल ऑफ द सेकंड पॉवर प्ले ओव्हर. गोलंदाज ओमकार नाईक तयार. फुल टॉस दिलाय आणि आता मात्र सोडणार नाहीये. वळवला फटका, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम कडक. दोन विकेट्स दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 8 धावा, 1 खेळाडू बाद झाला. आपले स्कोर पोहोचला आतापर्यंत 15 वरती. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 50 धावेची आवश्यकता, येणारे 18 बॉल आणि या 50 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 3 जीत खोत बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 18 बॉल 50 धावेची आवश्यकता. मॅच अद्याप बनू शकतो. आणि 18 बॉल 50 ची मॅच. आणि इथे इट्स अ नो बॉल. जीत खोतनं केले सुरुवात, नो बॉल न इथे फायदा उचलता आला नाहीये. बॅट्समनला कदाचित फाईन लेग कडे वळवला असता, बॉल 4 तिथे मिळाल्या असत्या, परंतु आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. मग अशी 2 ओव्हर मध्ये फक्त 15 होत्या. एक्स्ट्राने केले सुरुवात जीत खोत. फास्ट गोलंदाजीची जणू काही मशीनच आहे बामणडोंगरी टीमकडे. सुरुवातीला आला गोलंदाज आदित्य पाटील, त्याच्यानंतर ओंकार. फ्री हिटचा बॉल जीतचा. ओ कमी गतीने टाकलाय, सरळच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह. अगदी कॉटन बोल्टची संधी होती, पण तू जरी कॅच पकडला असता तरी विकेट आली नसती. 2 धावा इथे मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 18 वरती. 3 खेळाडू बाद 18 धावा. प्रेक्षकांचं कौतुक करूया. आज सुट्टीचा दिवस नाहीये, शनिवार सुपर सॅटरडे, तरी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करतोय. WTC आपली चॅनल आहे, तो वाहिनी लाईव्ह करतोय टेलिकास्ट या स्पर्धेला, तिथे देखील प्रेक्षक जॉईंट आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. अगदी आपल्या हक्काचं चॅनल आहे WTC. युट्यूब वरती जाऊन तुम्ही सर्च करा आणि तिथे तुम्हाला ही रेस्ट अर्थातच रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक जसकार ची दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळेल. आपल्या स्मार्टफोन वरती, स्मार्ट टीव्ही वरती अनेक प्रेक्षक जोडले, त्यांचं मनापासून स्वागत. तिसरं षटक आहे आणि इथे देखील दबदबा गोलंदाजांचा सुरू राहिलाय. मागील 2 षटकं गोलंदाजांनी जिंकली आणि तिसऱ्या षटकामध्ये जसा जीत खोत आलाय, 3 हिटचा बॉल आल्यानंतर देखील त्यानं चांगलं वापसी कमबॅक करून दाखवलंय. गोलंदाज तयार जीत खोत. समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चाललाय क्षेत्ररक्षक तैनात. ओ हाय जम्प लगावत बॉलला थांबवले, तकदीर त्या ठिकाणी होता. रन्स मिळेल, 1 सिंगल. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती 19 धावा.
65चा पाठलाग सुरू आहे आणि आतापर्यंत 19 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. थोड़ा अंतर अद्याप ही दूर है. मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले तो अलग बात है, लेकिन कोशिश करना हे बहुत बड़ी बात है. पिरून मारलाय, स्विच हिट केल्या बॉलला, कलात्मकता कौशल्यता सिद्ध करणारा हा फटका बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. सीमारेषा पलीकडे पाठवला हा फटका. चांगला बॉल, हलकीशी लाऊडली अपील, रन्स. पंचांचा इशारा पाहूया आपण इथे. लेग बाईटचा आलाय, एक्स्ट्रा इथे रन्स मध्ये ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा 24, लॉस ऑफ द 3 विकेट्स. वैशाली स्पोर्ट्स बाग 11 तलोजा 24 ला 3 धक्के. हे तिसरं षटक. इथे मोठ्या षटकार चौकारांची अपेक्षा आणि जर आले नाही तर आता टेन्शन चांगलंच वाढणार आहे, कारण 65 बनवायचे आहेत. अद्याप जवळजवळ 41-40 धाव संख्येचं अंतर आहे, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्याय उरला नाही. कमी गतीने टाकला, अगदी बॅकफुट वरती जाऊन व्हम्पायरचा इशारा आलाय. फलंदाज बाद, विकेट क्रमांक 4, चौथा धक्का. बॉल 41 धावेची आवश्यकता. अद्याप 20च्या सरासरीनं धावा काढायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 41 धावा. राहुल ठाकूर यांचं आगमन पाहायला मिळतंय, आपण त्यांच्या सन्मानाकडे जाऊया. मी विनंती करतोय राहुलजी ठाकूर यांना, संजोग तांडेल यांना विनंती करतोय या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेला ऑर्गनाईज करतोय. चांगला योगदान राहिलं स्पर्धेमध्ये. मान्यवरांचा करूया आपण सन्मान. राहुल ठाकूर साहेबांचा आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हे प्रेम या स्पर्धेला तुम्ही देताय. 12 बॉल 41 ची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फर्स्टला, लॉंग ऑनला तकदीर उभा आहे आणि या कॅचनं अर्धा संघ गारद केला बाग 11 तलोजा टीमचा. 5वा खेळाडू बाद. येणारे 11 बॉल 41 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये शिरकाव करत असताना जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी हे नावच फार मोठं राहिलंय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आणि सध्याच्या घडीला या नावाची दहशत चर्चा बरीच रंगताना पाहतो आपण. सर्रास स्पर्धेमध्ये गेल्यानंतर बऱ्याच टीम्सच्या विरोधात संघाने आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. येणारे 11 बॉल 41 धावा. 5 खेळाडू परतलेत. मिडल ऑर्डरचे बॅट्समन आता. आणखीन एक तेज तर्रार बॉल. विकेट किपर गॅदर कुठे करतायत, अगदी छातीच्या वरती, तोंडाच्या जवळ समोर, म्हणजे तुम्ही समजू शकताय की गोलंदाजाचा वेग किती आहे, किती चांगला बाउन्स आहे, हाय बॉटम ऍक्शन, रिदम चांगला आहे. उंच तगडा असा खेळाडू ओमकार नाईक आणि सध्या तरी त्यांना या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी टीमला शांतच ठेवलाय. 10 बॉल 41 धावा. उस्मान वरती फार मोठी जिम्मेदारी या मॅच बनली होती, परंतु तो 6 धाव संख्येवरती परतला आणि त्यामुळे मॅच मध्ये आता अडचणी पाहत आहे. आणखीन एक विकेटची संधी आहे आणि सहजरित्या पकडलाय कॅच. फलंदाज बाद.
मध्ये एकही रन्स आली नाहीये. 12 बॉल मध्ये 41 काढायचे होत्या. समीकरण शेवटचे 9 बॉल. मॅच जिंकण्यासाठी तब्बल 41 धाब्याची आवश्यकता. आपण कॅप्टनला इन्व्हाइट करूया. सेकंड विनिंग मॅच जाणता राजा दादर मिथुन 11 दादर टीमचे कॅप्टन पोहोचा. आणि आता फक्त 9 बॉलचा खेळ राहिला या मॅच मध्ये जिंकण्याची संधी. ओ व्हॉट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर. आणि इथे बॅट्समन बॅट जरूर दाखवले अंपायर्स कडे, परंतु पंचांचा इशारा सुरुवातीलाच फलंदाजाला बाद दिलाय. आणि थोडेसे नाराज अंपायर्स वरती या निर्णयावरती. खेळाडू परंतु मैदान सोडावं लागेल. खेळाडूला अद्याप बॅट्समन दाखवतात की बॅटचा भाग लागला, परंतु पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान केला, त्याबद्दल खेळाडूचं कौतुक करूया. आणि फलंदाज बाद. विकेट 24 वरती 7वी विकेट. 4 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतले आणि आता 5व्या बॉल वरती सिंगल. अपेक्षा नव्हत्या आज या टीम कडून, परंतु तेवढीच भन्नाट गोलंदाजी. गोलंदाजांचं कौतुक करूया आपण. काय बॉलिंग केले प्रत्येक गोलंदाजानं. आदित्य पाटील, ओमकार नाईक, जीत खोत, पुन्हा एकदा ओमकार नाईक. चौथं षटक आणि या षटकामध्ये देखील रन्स फक्त एकच धाव. शेवटचा बॉल आहे ओव्हर क्रमांक 4. एकतर्फी मॅच. तडाखा दिलाय, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का हो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री पार. शेवटच्या बॉल वरती आलाय खणखणीत षटकार. या टीम मधला अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्ष बामणडोंगरी टीमचं नेतृत्व ज्या खेळाडूनं केलं. काही दिवसा अगोदर उलव्या मोराव्याची स्पर्धा, तिथे अगदी एक निसटता विजय मिळवला. भानुदासनं ठोकलेला तो षटकार आणि कम्मालीची बॅटिंग, त्यासाठीच तर हा खेळाडू ओळखला जातो. चला आता शेवटचं षटक आहे. आणखीन एक डॉट बॉल. एकतर्फी मॅच. आज फार कमी वेळेला हे दृश्य पाहायला मिळालं. पहिली मॅच दांडा विपक्ष बंगारपाडा, तिथे एकतर्फी सामना भंगारपाडा संघाला पराभूत केलं. आणि या मॅच मध्ये देखील तसाच प्रयत्न, एकतर्फी सामना जणू काही झाला. त्याच्यानंतर दादर संघ विपक्ष जणू काही बामणडोंगरीच खेळेल असं म्हणूया, कारण आता फक्त 4 बॉलचा खेळ राहिलाय. चला दादर टीमचे कॅप्टन या प्लीज, मी विनंती करतोय. जाणता राजा मिथुन 11 दादर टीमच्या कॅप्टनला. उलवे नोट परिसरातील बामणडोंगरी संघ आणि त्यांच्या विरोधात कदाचित पुढच्या मॅच मध्ये आपण दादर संघाला खेळताना पाहू. पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजाची ताकद पाहायला मिळेल. नसीब नाईक, दुसरीकडे बामणडोंगरीचे गोलंदाज. अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल. चला मॅच मध्ये थोडासा वेळ वाढत चाललाय. जवळजवळ आता 3:45 अंपायर्सनं वाईट घोषित केला. 3:42 म्हणजे म्हणूया 3:45 वाजलेत आता. आणि 3 मॅचेस आपल्याला आणखीन पूर्ण करायचे आहेत. फायनलचे मॅच पकडून 3 मॅच. तो स्वीप करण्याचा प्रयत्न केला, मागे चाललाय बॉल, बॅटचा वरचा भाग लागलाय आणि फलंदाज आणखीन एक बाद. गोलंदाजीमध्ये दहशत माजवणारी केली आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल. 6 बॉल बॅकफुट वरती गेले, पंच केला आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल येईल सीमा पार, खणखणीत चौकार, परंतु आता फार उशीर झाला या मॅचला. आणि इथे जणू काही या मॅच मध्ये 10व्या क्रमांकाचा खेळाडू चौकार लगावतोय. 36 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. या मॅच मधला हा शेवटचा बॉल आणि या विजयाची चाहूल, विजय पटकावला असं म्हणूया आता जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमच्या नावावरती. ओ रिव्हर्स स्वीप, आणखीन एक चांगला फटका, बॉल सीमा पार.
आणि 40 धावा 5 ओव्हर मध्ये काढल्या. तब्बल 25 धावसंख्येच्या अंतरानं हा सामना पराभूत झालाय वैशाली स्पोर्ट्स बाग 11 तलोजा. आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी आणि देऊया तलोजा टीमला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील या मॅच मध्ये कोणालाही पारितोषिक